माझं नाव स्मिता अडसुळे आहे। मी हॅटलाईन कंपाऊंड इथं राहते। आज आमचा पाण्याचा वार होता। सकाळी 4 वाजता पाणी येणार, आम्हाला 6:30-7 वाजता पाणी आलं। ते पण कमी प्रेशरने पाणी आलं। काही लोकांना पाणी आलं, काही लोकांना पाणीच आलं नाही। आणि ज्यांना पाणी आलं त्यांना पाणीच मिळालेलं नाहीये, प्यायला देखील मिळालेलं नाहीये। टँकरची इथं सुविधा आम्ही केलेली आहे, पण टँकर पण 10 ते 15 दिवसाला एक टँकर येतंय। जवळ इथं 100 लोक राहतात। एक टँकर छोटं येतंय, त्या टँकरमध्ये 100 लोकांनी पाणी किती भरायचं आणि प्यायला किती भरायचं आणि वापरायला किती भरायचं, एवढी मोठी आमची पाण्याची समस्या आहे। तरी आमच्या भावाने अधिकारी साहेबांना जाऊन भेटले, फोन लावले, तरी त्यांनी काही दक्षता घेत नाहीयेत। लेवल आलेलं नाहीये म्हणतात। मग लेवल आल्यानंतर ना तरी तुम्ही थोडा वेळ जास्त द्या ना आम्हाला पाणी, आम्हाला पाण्याची सोय करा। आमच्या एक कुटुंबामध्ये 6, 7, 8, 10 लोक राहतात। एक टीप जर पाणी आम्हाला फक्त प्यायचं मिळालं तर आम्ही वापरायला पाण्याची अपेक्षा कुणाकडून करायची? ही सरकारने आमच्याकडे मान्यता, आमची सरकारकडे हीच मान्यता आहे, आमच्याकडे लक्ष द्या, आम्ही हीच विनंती करतो सरकारला। आज हॅटलाईन कंपाऊंडला 8 दिवसाला पाणी येते, ते बी नीट टायमावर येत नाही। सकाळी उशीर झाला, त्याच्यानंतर संध्याकाळी 10ला मी फोन लावलो। माझ्याकडे कॉलचा फोटो बी आहे की आता साहेबाला मी फोन केलो। मग त्यांनी साहेब काय म्हणते की तू कुणाला बोलतो, कुणासंधी बोलतो, काय बोलतो? मग ते लोकप्रधानचे साहेब होते, त्यांनी बोलले की त्यांचं नाव घेतले, त्यांचं नाव आम्हाला काय माहित नाही। मग त्यामुळे आज आम्हाला प्यायला पाणी नाही, 8 दिवस झाले, एक थेंब आमच्याकडे पाण्याचं नाही, काय नाही। एवढे लोक सगळे टिप तुम्ही बघताव, एक थेंब आम्हाला प्यायला नाही। आम्ही कुठलं पाकिस्तानमधनं आलाव का कुठून आलाव? या भागातले लोक आज आमचे कोण विरोधात असतील काय असतील, पण आम्हाला प्यायला पाणी का देत नाही? आम्हाला धड लाईट नाही, धड पाणी नाही, ना काय नाही, काहीच नाही, तरी आम्हाला प्यायला पाणी नाही, काय नाही, काय नाही। आता आम्ही काय करू शकतो? नाही आलं, गेल्या आठवड्यात बी नाही आलं, गेल्या आठवड्यात बी नाही। आम्ही हापशाचं पाणी आणलंय, आजचा पाण्याचा दिवस आहे, आजचा पाण्याचा दिवस आहे, एक थेंब पाणी आलं नाही। सकाळी बी साहेबाला मी फोनवर बोललो, सगळ्याला बोललो की साहेबांना बी फोन लावलो, लेवल नाही म्हणले, टाकी भरलेली नाही म्हणले मला। मग तरी बी त्यांनी नाहीच म्हणले। 10 वाजूस तर पाणी सोडतो म्हणले। आम्हाला फक्त आम्हाला पाणी द्यावं, आम्हाला काहीतरी सुख सुविधा द्यावा असं आमची इच्छा आहे। आता आमच्या बायको लेकरं आहेत, आमचे पेशंट आहेत। आता माझ्या आजोबा मेले परवा दिवशी गर्मीने, लाईट नाही, काय नाही, आता कोणच काय नाही। हॅटलाईन कंपाऊंड मध्ये गरीब लोक। माझं नाव मंजू प्रमोद सोनवणे आहे। मी हॅटलाईन कंपाऊंड मध्ये इथं समोरच राहते। आता 2 वेळा आम्हाला पाणी आलेलंच नाही, 2 वेळा 5-5, 6-6 दिवसाला पाणी आलं, पाणी आलेलंच नाही। आम्ही ड्युटी करतो, आम्हाला पाण्यासाठी इकडं वन फिरावं लागतं। आम्ही ड्युटीला जावा का पाण्याची व्यवस्था बघा का लेकरं बाळाचं बघायचं? आम्हाला पाणी तरी पाहिजे का नाही? 8 दिवसाला प्यायला तरी पाणी पाहिजे, वापरायला का आम्ही 350-400 आम्हाला टँकर येत आहे, आम्ही पैसे कुठून भरावं त्या टँकरवाल्याला? पण तर आम्हाला पाण्याची व्यवस्था व्हावी बघा। 3 दिवसांनी 4 दिवस, आज आलंच नाही पाणी। गेल्या पण वेळा आलं नाही, आज पण आलेलं नाही पाणी। पाण्याचा आज दिवस असून पाणी आला, मी 4 पासून जागी आहे। सगळ्याला विचारतो पाणी आलं का, पाणी आलं का? आमचा भाऊ बोलला अधिकाऱ्याशी आम्हाला पाणी आलं नाही म्हणून। नंबर आहे की